कधी कधी समाजात अगदी छोट्या आणि अत्यंत क्षुल्लक गोष्टीवरून होणारे वाद किती भयानक रूप धारण करू शकतात याचं एक अत्यंत धक्कादायक उदाहरण नुकतंच पिंपरी चिंचवडमधून समोर येत आहे। एका नामांकित सोसायटीमध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा पर्यवसान हे थेट जीवघेण्या चाकू हल्ल्यात झालं। लिफ्टमधील शू रॅकवर थुंकण्याच्या अतिशय सामान्य कारणावरून झालेल्या या वादात एका जोडप्यावर धारधार चाकून सपासप वार करण्यात आले। या संपूर्ण थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय। या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पिंपरी इथल्या मोरवाडी भागात बुधवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली। सोसायटीच्या लिफ्टमधील शू रॅकवर थुंकल्याच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये जोरदार तोंडचा वाद सुरू झाला। हा वाद इतका वाढला की दोनही कुटुंब आपापल्या घराबाहेर आली आणि त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झालं। या वादादरम्यान आरोपी कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा घरातून धारधार चाकू घेऊन बाहेर आला। काही समजण्याच्या आतच त्यानं समोर उभ्या असलेल्या पीडित महिलेच्या पतीवर थेट जीवघेणा हल्ला चढवला। त्यानं पीडित व्यक्तीच्या पाठीवर आधी वार केला आणि नंतर शरीराच्या इतर भागांवर सपासप चाकू मारला। हा हल्ला इतका अचानक आणि वेगवान होता की समोरच्या व्यक्तीला स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही। या हल्ल्यानंतर अल्पवयीन मुलाची आई त्याला तात्काळ घरात घेऊन गेली। या प्राणघातक हल्ल्यानंतर संतप्त झालेलं पीडित कुटुंब सुद्धा शांत बसलं नाही। त्यांनी त्या मुलाच्या घरात घुसून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला। यानंतर दोनही कुटुंबांमध्ये सोसायटीच्या आवारातच जोरदार राडा झाला। हा संपूर्ण गोंधळ आणि थरारक हाणामारीचा प्रकार सोसायटीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झालाय। या दृश्यांमध्ये दोनही बाजूचे लोक एकमेकांवर तुटून पडताना आणि मारहाण करताना दिसतायत। या राड्यामुळे सोसायटीतील इतर रहिवाशांमध्ये कमालीचं भीतीचं वातावरण पसरलंय। या गंभीर घटनेची दखल घेत संत तुकाराम नगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य महिला आरोपीला अटक केली असून तिच्या अल्पवयीन मुलावरही गुन्हा नोंदवलाय। लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणाने किरकोळ वादातून चाकूने हल्ला करण्यात आला। नक्की काय घटना होती, कशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला? दिनांक 10 जून रोजी संध्याकाळी सुमारास एक रेणुका गुलमोहर सोसायटी, ही पिंपरीमधले मोरवाडी परिसरातली रेणुका गुलमोहर सोसायटी उच्चभ्रू सोसायटी आहे। सदर सोसायटीमध्ये एक विधी संघर्षित बालक याने 51 वर्षाचे जे आहेत संतोष कदम यांच्यावरती चाकूने हल्ला केल्याची घटना घडलेली आहे। सदर घटना ही फिर्यादी आणि आरोपी पक्ष हे एकाच सोसायटीमध्ये शेजारी राहणारे आहेत आणि त्यांचे साधारण मागच्या 2 वर्षापासून किरकोळ कारणांवर वाद असल्याची माहिती मिळाली आणि सदर किरकोळ वादातनं पिंपरी पोलीस स्टेशन येथे अगोदर एक अदखलपात्र गुन्हा देखील दाखल होता आणि लिफ्टमध्ये ते प्रवास करत असताना दोघंही पक्ष, विधी संघर्षित बालक आणि त्यांच्या शेजारी राहणारे कदम परिवार, हे असताना त्यांचा शू रॅकवरती थुंकणे, कचरा टाकणे या कारणावर वाद झाला आणि तो वाद इतका टोकाला गेला की हा जो विधी संघर्षित बालक आहे, जो 17 वर्ष 8 महिन्याचा आहे साधारणतः, तो रागाच्या भरात घरातनं चाकू घेऊन आला आणि त्याने संतोष कदम याच्यावरती हल्ला केला। सदर घटनेमध्ये संतोष कदम हे गंभीर जखमी झालेत, ते रुग्णालयात उपचार घेत आहेत। या घटनेमध्ये आम्ही जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून विधी संघर्षित बालक आणि त्याची आई याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। जीवे मारण्याचा प्रयत्न करणे BNS 109 कलमांतर्गत मुलाला बालसुधारगृहात रवाना केलं आहे। त्याचप्रमाणे त्याची आई जी आरोपी आहे तिला देखील कारागृहात रवाना केलं आहे, अटक करून। त्यांचा जुना वाद देखील होता असंही सांगण्यात येत आहे। हां, ते शेजारी राहत होते आणि किरकोळ कारणावरून त्याच्यामध्ये कायम जुना वाद होत होता। त्या अनुषंगाने 1-2 वर्षापूर्वी एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे। सोसायटी धारक आणि इतर सोसायटी नागरिकांना काय आवाहन कराल? सोसायटी धारक आणि इतर नागरिकांना मी हेच आवाहन करेल की प्रत्येक वाद जो किरकोळ आहे, अतिशय कचरा टाकणे असेल, एकमेकांकडनं बघणे असेल किंवा किरकोळ वाद, हे सोसायटीमध्ये सामंजस्याने मिटण्याचा प्रयत्न करावे किंवा पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या तक्रारी दाखल कराव्यात। मात्र किरकोळ वादाचं स्वरूप एकमेकांचा जीव घेईपर्यंत जाण्यापूर्वी आपण दक्षता घ्यावी। त्याचप्रमाणे आपल्या बालकांचं देखील व्यवस्थित हे करणं, समुपदेशन करणं आवश्यक आहे, जेणेकरून किरकोळ वादातनं जीव घेण्याचा प्रसंग येणार नाही। दुसरीकडे आता या प्रकरणाला परस्पर विरोधी आरोपांचं वळण मिळालंय। आरोपीच्या पतीनं फिर्यादी कुटुंबावरच छळाचा गंभीर प्रतिआरोप केलाय। फिर्यादी कुटुंब गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या कुटुंबाला नाहक मानसिक त्रास देत असल्याचा दावा त्यांनी केलाय।
तसंच बुधवारी झालेल्या वादाच्या वेळी फिर्यादी कुटुंबानं त्यांच्या घरात घुसून त्यांच्या 17 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दोनही बाजूंच्या आरोप प्रत्यारोपानंतर संत तुकाराम नगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करतायत. क्षुल्लक कारणावरून होणारे असे हिंसक प्रकार नागरिकांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. पिंपरी चिंचवडहून शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.